oscillations. This is the fifth chapter of 12th standard physics, oscillations. In these oscillations, it is very important chapter. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला ऑसिलेशनचा अभ्यास करायचा आहे. We will deal the study of oscillations. We know that there are different types of motions. Rotational motion, translational motion, oscillatory motion. त्यामध्ये आपल्याला ऑसिलेटरी मोशन याच्यात बघायची. ऑसिलेटरी मोशन यामध्ये आज आपल्याला पर्टिक्युलरली दोन गोष्टींचा अभ्यास करायचा. एक ऑसिलेटरी मोशन आणि दुसरं पिरियडिक मोशन और एक्सप्लेनेशन ऑफ पिरियडिक मोशन. आता पहिले आपण बघू की मोशन दोन प्रकारचे असतात. मोशन दोन प्रकारचे आहेत. एक रिपीटेटिव्ह मोशन, दुसरी नॉन रिपीटेटिव्ह. रिपीटेटिव्ह, नॉन रिपीटेटिव्ह ह्यालाच पिरियडिक म्हणतात. ही पिरियडिक आहे आणि ही नॉन पिरियडिक आहे. आता ही पिरियडिक मोशन आहे याला आणि ही नॉन पिरियडिक आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर, एक्झाम्पल द्यायचं झालं तर, एक्झाम्पल मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन. आणि ह्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर, मोशन ऑफ ए कार. पहा ही पिरियडिक मोशन आहे. मोशन ऑफ द अर्थ अराउंड द सन पिरियडिक मोशन आहे. इट रिपीट्स अगेन अँड अगेन इट्स पाथ. दॅट्स व्हाय इट इज पिरियडिक मोशन. मोशन ऑफ अ कार ही नॉन पिरियडिक आहे. ही रिपीट होते का? नाही होत, म्हणून ही नॉन पिरियडिक आहे. अशा प्रकारे दोन प्रकारचे मोशन आहेत. त्यामध्ये आपल्याला ही मोशन बघायची आहे, पिरियडिक मोशनच्या पुढे. आता आपण बघू ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल्स. ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन चे एक्झाम्पल्स. ऑसिलेटरी मोशन पहले एक एग्जांपल, मोशन ऑफ ए पेंडुलम ऑफ ए क्लॉक. नंबर 2, मोशन of the spring. Number 3, up and down motion of the needle of a sewing machine. अनेक एग्जांपल देता येतात. मोशन ऑफ अ व्हायब्रेटिंग गिटार. हे सर्व मोशन्स कशाचे आहेत? ऑसिलेटरी मोशन. म्हणजे आता ऑसिलेटरी मोशन इथं आपण घेऊ हे पेंडुलम. हे ओरिजिनल मीन पोझिशन आहे. ही एक्सट्रीम पोझिशन, ही एक्सट्रीम पोझिशन आहे. पेंडुलम इट ऑसिलेट अबाउट इट मीन पोझिशन. दिस इज द टू अँड फ्रो मोशन अँड इट इज ऑसिलेटरी मोशन. दुसरं एक्झाम्पल द्यायचं ऑसिलेटरी मोशनचं. A rigid support we have tie a spring and another end we have attached a bob and we have pulled this bob and release. हे बॉब आपण ओढला आणि सोडला.
it performs up and down motion. This is oscillatory motion. हे सुद्धा ऑसिलेटरी मोशन आहे. पण आता पहा, ही ऑसिलेटरी मोशन आहे. आणि द अर्थ revolves around the sun. ही पिरियोडिक मोशन आहे. पिरियोडिक ही पिरियोडिक मोशन आहे. ही पिरियोडिक मोशन आहे. ही ऑसिलेटरी मोशन आहे. ऑसिलेटरी मोशन मध्ये पार्टिकल और बॉडी कशी परफॉर्म मोशन, टू अँड फ्रो मोशन और अप अँड डाऊन मोशन. दीज मोशन्स आर कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. म्हणजे ऑसिलेटरी मोशनची डेफिनेशन काय करू शकतो आपण? डेफिनेशन ऑफ ऑसिलेटरी मोशन. डेफिनेशन काय होईल ऑसिलेटरी मोशनची याच्यावरून? ह्या एक्झाम्पलवरून हे सर्व एक्झाम्पल्स ऑसिलेटरी मोशन होते. इन दिस मोशन द पार्टिकल और बॉडी परफॉर्म्स टू और फ्रो मोशन और अप अँड डाऊन मोशन. ऑल दीज मोशन्स आर ऑसिलेटरी मोशन्स. जे एक्झाम्पल्स बघितले ते सर्व ऑसिलेटरी मोशनचे होते. मग डेफिनेशन कशी होईल? द पिरियोडिक मोशन, द पिरियोडिक टू अँड फ्रो motion of an object about its mean position is called as oscillatory motion. Is called as oscillatory motion. या मोशनला आपण ऑसिलेटरी मोशन. The periodic to and fro motion of an object about its mean position is called as oscillatory motion. पहा या ठिकाणी हे ऑसिलेटरी मोशन आहे आणि ही पिरियोडिक मोशन आहे. ही मोशन सुद्धा पिरियोडिक आहे आणि ही मोशन तर पिरियोडिक आहेच. ही ऑसिलेटरी आहे आणि पिरियोडिक आहे, पण ही फक्त पिरियोडिक आहे. ही ऑसिलेटरी आहे का? नाही. याचा अर्थ असा आहे की ऑल द ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियोडिक मोशन, बट ऑल पिरियोडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. काय म्हणतात मी? सर्व ऑसिलेटरी मोशन हा पिरियोडिक आहेत, पण पिरियोडिक मोशन हे ऑसिलेटरी नाहीत. हे लक्षात घ्या. मग या ठिकाणी बघलं आपण फक्त ऑसिलेटरी मोशन बद्दल. ऑसिलेटरी मोशन म्हणजे द पिरियोडिक टू अँड फ्रो मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट इट्स मीन पोझिशन इज कॉल्ड एज ऑसिलेटरी मोशन. नाउ वी विल सी द नेक्स्ट, that is explanation of periodic motion. Explanation of periodic motion. Explanation of periodic motion. Periodic motion म्हणजे काय? Any motion which repeats itself any motion which repeats itself after a fixed interval of time is called as periodic motion. मग याचे एक्झाम्पल एक्झाम्पल 1, मोशन ऑफ द मून अराउंड द अर्थ. नंबर 2, मोशन ऑफ द planets around the sun. And तीसरा, motion of the electrons around the nucleus.
every oscillatory motion is a periodic, but every periodic motion is not oscillatory. आता यानंतर आपण पिरियडिक मोशन मध्ये बनणार आहोत. अ बॉडी परफॉर्मिंग periodic motion goes on repeating the same set of movement. The time taken for one such set of movement is called as time period or period. Now, the simplest form of oscillatory periodic motion is the simple harmonic motion, in which every particle of the oscillating body performs to and fro motion about its mean position, and if about a fixed certain path, and if the path is a straight line, is called as linear simple harmonic motion. If the path is a straight line, is called as linear simple harmonic motion. Second, if the path is an arc of a circle, is called as angular simple harmonic motion. अशा प्रकारे आपल्याला दोन मोशन बघायचे यानंतर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अँड अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, आपण हे पुढे बघू.